राजकीय पक्षातील बंड आणि भांडणं ही काही नवीन नाहीत, पण ही भांडणं निवडणुकीच्या काळात उफाळून बाहेर येतात। कल्याण लोकसभा मतदारसंघातही राजकीय पक्षातले वाद उमेदवारांना त्रासदायक ठरतायत। काय आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघातील पक्षीय वाद, त्यासाठी पाहूयात हा रिपोर्ट। पक्षातले वाद, नेत्यांची भांडणं आणि यामुळे पक्षात पडलेली फूट निवडणुकांच्या तोंडावर आणखीनच प्रकर्षाने समोर येते। कल्याण लोकसभा मतदारसंघात ही पक्षीय भांडणं इतक्या मोठ्या प्रमाणावर चव्हाट्यावर आली आहेत, ज्यामुळे प्रचार करायचा की पक्षातली भांडणं सोडवायची हा प्रश्न उमेदवारांना पडलाय। किसन कोथोरे विरुद्ध गणेश नाईक ह्याचाही झळ कुठेतरी या मतदारसंघाला बसण्याची शक्यता आहे। म्हणजे वास्तविक हे नुसत्या बोलण्याच्या गोष्टी, आम्ही आघाडी आहात, एकत्र लढतो, पण तसं काय होत नाही। ऐनवेळी जो तो आपले रंग दाखवतो आणि ते रंग इथेही दाखवले जातील। आपापसातली भांडणं मोडीत काढल्याचा दावा सगळेच पक्ष करतायत, पण खाजगीत मात्र या भांडणांचा वीट आलाय अशी प्रतिक्रिया उमेदवार आणि पदाधिकारी देत आहेत। कोणत्या पक्षात काय वाद आहेत ते पाहूया। शिवसेना वर्षानुवर्ष चालत आलेला वाद, माजी महापौर पुंडलिक म्हात्रे विरुद्ध रमेश म्हात्रे, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि शहर पातळीवरच्या पदाधिकारी यांच्यातला वाद। कल्याण लोकसभा मतदारसंघात 6 शहरं येत आहेत, पण शिवसेनेच्या 6 शहरातल्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद आहेत। मनसे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमधली भांडणं इतकी पक्षप्रवेश, शहर आणि ग्रामीण वाद मनसे पक्ष स्थापन झाल्यापासूनच सुरू आहे। राष्ट्रवादी आमदार गणपत गायकवाड आणि त्यांचे बंधू अभिमन्यू गायकवाडांनी आनंद परांजपेंविरोधात जाहीर दंड थोपटले आहेत। स्थानिक पदाधिकाऱ्यांमधली भांडणं अजूनही कायम। किसन कथोरे आणि गणेश नाईक वादाचे कल्याणमध्ये पडसाद। विशेष म्हणजे महायुती आणि आघाडीतल्या वादाचा परिणामही कल्याण लोकसभा मतदारसंघावर होतोय। महायुतीत शिवसेना आणि भाजपमध्ये कुरबुरी सुरूच असतात। आरपीआयचं अस्तित्व तुलनेनं थोडं, मनसेचं कोणत्याही पक्षाशी संघटन नसल्यामुळे पक्षीय वाद नाही। आघाडीमध्येही काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले वाद नवे नाहीत। राष्ट्रवादीनं नारायण राणेंना विरोध केल्यानं कल्याणमधले काँग्रेसचे कार्यकर्ते उमेदवाराचा प्रचार करण्यापासून दुसऱ्या मतदारसंघात जात आहेत। आमदार गणपत गायकवाड यांच्या बंडामुळे आनंद परांजपेंना मोठा फटका बसू शकतो। एकंदरीतच अंतर्गत लाथाड्यांशी सामना करता करताच उमेदवारांच्या नाकी नऊ येणार आहेत। अजित मांढरे, झी मीडिया, कल्याण। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।